हृदयाशी जोडलेल्या शिरा आणि धमन्या खराब कोलेस्ट्रॉलमुळे हळूहळू अरुंद होऊ लागतात. त्यामुळे हृदयापर्यंत रक्त पोहोचत नाही आणि हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. हृदयविकाराचा झटका येणे हा एक गंभीर आजार आहे. आधुनिक जीवनशैलीमुळे हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण खूप वेगाने वाढले आहे. आता हृदयविकाराचा झटका केवळ हृदयरोगी किंवा वृद्ध लोकांशी संबंधित नाही, कारण गेल्या अनेक वर्षांपासून तरुणांमध्ये हृदयविकाराचा झटका 40 ते 50 वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तींमध्ये दिसून येत आहे. दुर्दैवाने काही लोकांना जीव गमवावा लागत आहे. हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमुख कारण म्हणजे हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे येणे, खराब कोलेस्ट्रॉल आणि ब्लॉकेजमुळे लोकांच्या ह्या हृदयाच्या नसा ब्लॉक होतात, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. आयुर्वेदानुसार हृदयाच्या नसा उघडण्यासाठी काही औषधी वनस्पती खूप प्रभावी असल्याचे आढळून आले आहे. या वनस्पती सेवन केल्याने किडनीमध्ये साचलेले कण हळूहळू निघून जाते, त्यामुळे अवरोधित नसा साफ होण्यास मदत होते. आपण जाणून घेऊ या औषधी वनस्पती नावे आणि त्यांचे सेवन करण्याची पद्धत. आयुर्वेदामध्ये ज्या औषधी वनस्पती शरीर स्वच्छ करण्यासाठी फायदेशीर मानल्या जातात त्यामध्ये तुळशीचे पाने, दालचिनी आणि अर्जुनीचे झाडाचे साल यासाठी फायदेशीर औषध युक्त वनस्पतींचा समावेश होतो. शिरा स्वच्छ करण्यासाठी आपण 1 कप पाणी उकळत ठेवा आणि त्यात अर्धा चमचा दालचिनी पावडर आणि अर्जुनी साल पावडर समान प्रमाणात मिक्स करावे. या पाण्यात 4 ते 5 तुळशीची पाने टाका. त्यानंतर हे मिश्रण 15 मिनिटे शिजवून द्या. नंतर गाळून घेऊन ते पाणी प्या. त्याचे शरीरातील नसा स्वच्छ करण्यासोबत अर्जुनी साल आणि दालचिनीचा काढा प्यायल्याने धमन्यांमध्ये सूज कमी होण्यास मदत होते आणि आपल्या धमन्या मजबूत होतात. या काढ्यास मिक्स केलेले अर्जुनी साल हृदयासाठी फायदेशीर आहे. यामध्ये आढळणारे टायटरपेनॉइड नावाचे रसायन हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत करते. त्याचबरोबर तुळशीच्या पाण्याचे गुणधर्म शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्याचे काम करते. त्याचबरोबर आपण आपल्या आहारामध्ये काही फळांचा समावेश केल्याने सुद्धा हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत होऊ शकते. कोणते फळ ते पाहूया. आंबा हा फळांचा राजा आहे. उन्हाळ्यात हे फळ खाण्याची मजाच वेगळी असते. गोड आणि स्वादिष्ट फळांचा आनंद घेण्यासाठी तुम्ही आंबा खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य चांगले राहते. लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते. तसेच ते औषधी गुणधर्मांनी समृद्ध अन्न आहे, जे सॅलडपासून लिंबू पाण्यापर्यंत वापरले जाते. लिंबू हृदयाचे आरोग्य सुधारण्यासह वजन कमी करण्यास सुद्धा मदत करते. केळी खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते आणि हृदयाचे आरोग्य देखील निरोगी राहते. यामध्ये ज्या लोकांना हृदयासंबंधी आजार असतात तर केळीचे खावे. केळीमध्ये पोटॅशियमचे पचन संस्था सुरळीत ठेवण्याचे काम करते. तसेच अननस खाण्याचे अनेक फायदे आहेत. अननस खाल्ल्याने हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी होतो. पण आपण अननस जास्त प्रमाणात खाऊ नये, यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. तसेच पिवळी शिमला मिरची यामध्ये फायबर, लोह आणि फोलेट मुबलक प्रमाणात आढळतात. यामुळे शरीराला भरपूर प्रमाणात ऊर्जा मिळते. त्याबरोबर शरीरात रक्ताची कमतरता भासत नाही आणि हृदय देखील निरोगी राहते. आपण आपल्या आहारामध्ये या फळांचा अवश्य समावेश करा, म्हणजे हृदयविकाराचा झटका येण्यापासून वाचू शकू. त्याचबरोबर सकस आहार, नियमित व्यायाम आणि पुरेशी विश्रांती, व्यसनमुक्त जीवन आणि तणावविरहित जीवनशैली या पंचसूत्रीचा आपल्या जीवनात अवलंब करा. याचा अवलंब केल्याने आपले आरोग्य निरोगी राहण्यास मदत होईल.